नमस्कार मित्रांनो, मी अमित मागावे. मित्रांनो, कुसुम सोलर पंप अर्जाची स्थिती पेंडिंग आहे की पात्र करण्यात आलेले आहे की अपात्र आहे, हे तुम्हाला महावितरणच्या वेबसाईटवरती कशाप्रकारे चेक करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती घेणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल, चॅनलला सबस्क्राईब करून जवळची बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात. तर मित्रांनो, चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्येच बघितले होते की कुसुम सोलरचे स्टेटस कशाप्रकारे चेक करायचे आहे, त्याची मी या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे. तसे मित्रांनो, हीच प्रोसेस आपण महावितरणच्या वेबसाईटवरती देखील बघणार आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण कुसुम सोलरची प्रोसेस बघणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जी काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, कुसुम महाऊर्जा बेनिफिशरीची लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. मित्रांनो, हा MKID पासवर्ड तुम्ही या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी लॉग इन बटनावरती क्लिक करून लॉग इन करायचे आहे. जर मित्रांनो तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. तसे मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचं लॉग इन झालं नाही तर समजून घ्या की तुमचा अर्ज बाद केलेला आहे, टेम्पररी ब्लॉक अशा प्रकारचा जर मेसेज आला तर तुमचा जो अर्ज आहे हा पूर्णपणे बाद केलेला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचं लॉग इन झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अकाउंट नंबर, ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच MKID या ठिकाणी दाखवण्यात येईल. बेनिफिशरी नेम म्हणजे लाभार्थ्याचे नाव, तसेच मित्रांनो मोबाईल नंबर, या ठिकाणी रजिस्टर मोबाईल नंबर कोणता आहे हा दाखवण्यात येईल. तसे मित्रांनो, स्कीम टाईप या ठिकाणी दाखवण्यात येईल. तसेच स्कीम कॅटेगरी दाखवण्यात येणार आहे, स्कीम सब्जेक्ट कॅटेगरी दाखवण्यात येणार आहे, तसेच ॲप्लिकेशन स्टेटस दाखवण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, खाली तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन दाखवण्यात येणार आहे, रिक्वेस्ट सँक्शन्ड, तसे मित्रांनो डाउनलोड ॲप्लिकेशन, अशा प्रकारचे दोन ऑप्शन दाखवण्यात येणार आहे. या ठिकाणी हे ऑप्शन रिक्वेस्ट सँक्शन्ड अशा प्रकारे दाखवण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, तुमचा अर्ज पूर्ण आहे, तुमचा अर्ज पात्र करण्यात आलेला आहे. तुमच्या अर्जाला कुठल्या प्रकारची या ठिकाणी आता सबमिट करायची गरज नाही. या ठिकाणी तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे. मित्रांनो, याचमध्ये जर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलेले असेल, सेल्फ सर्वेचं ऑप्शन आलेले असेल तर या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दाखवण्यात येणार आहेत. त्यामध्ये रिक्वेस्ट सँक्शन्ड, तसेच कोटेशन, तसेच या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशन, अशा प्रकारचे हे 3 ऑप्शन दाखवण्यात येणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही खाली या ठिकाणी एकदम क्लिअरली बघू शकता की तुम्ही कुसुम सोलर अंतर्गत केलेला अर्ज हा पूर्णपणे निवड करण्यात आलेला आहे, पात्र करण्यात आलेला आहे. आणि खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी सर्वेक्षण करून घ्यायचे आहे, म्हणजे सेल्फ सर्वे करून तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो, हीच प्रोसेस आपण महावितरणच्या वेबसाईटवरती कशी चेक करायची आहे. तर मित्रांनो, या महावितरणची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, ही लिंकवरती क्लिक करायची आहे. मित्रांनो, ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एक नवीन पेजवरती येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसू लागेल की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाकृषी ऊर्जा अभियान PM कुसुम योजना लाभार्थी नोंदणी अर्ज, अशा प्रकारची वेबसाईट तुम्हाला दिसून येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पहिले ऑप्शन येणार आहे की तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का, अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही महावितरणच्या माध्यमातून लाईटच्या कनेक्शनसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी येसवरती क्लिक करायचे आहे. आणि येसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ग्राहक नंबर जो आहे, हा कोटेशन नंबर जो आहे हा भरून घ्यायचा आहे. आणि नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे. मित्रांनो, त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी हे विजेच्या कनेक्शनसाठी जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जो काही कुसुम सोलर पंप योजनेसाठी महाऊर्जाद्वारे अर्ज केलेला आहे, म्हणजे मित्रांनो जो काही आपल्याला MKID पासवर्ड मिळालेला आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तो म्हणजे तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का. तर या ठिकाणी तुम्हाला नोवरती क्लिक करायचे आहे. नोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक खाली अजून एक प्रश्न विचारला जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी घाबरून जायचं काही कारण नाही. मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिसरण महाऊर्जा PM कुसुम योजनेअंतर्गत आधीच नोंदणी झालेली आहे का, अशा प्रकारचे हा ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे आणि खालील तुम्हाला अर्ज क्रमांक म्हणून भरायचा आहे. मित्रांनो, हा अर्ज क्रमांक तुम्हाला कोणता भरायचा आहे,
तर या ठिकाणी हा अर्ज क्रमांक म्हणजेच MKID पासवर्ड भरायचा आहे. मित्रांनो, MKID या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर यावरती शोधावरती क्लिक करायचे आहे. शोधावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला पंपाची क्षमता या ठिकाणी कोपऱ्यामध्ये दाखवण्यात येणार आहे आणि अर्जाची स्थिती अशा प्रकारे दाखवण्यात येणार आहे. मित्रांनो, जर तुमचा अर्ज पात्र असेल अप्रूव्हल अशा प्रकारे दाखवण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, अर्ज जर या ठिकाणी पेंडिंग असेल, वेटिंगला असेल, तर या ठिकाणी वेटिंग अशा प्रकारे दाखवण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, जर तुमचा अर्ज बाद केलेला असेल, रिजेक्ट झाला असेल, तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन जे आहे हे रिजेक्ट झालेलं आहे. आणि खाली देखील या पेंडिंगचे ऑप्शन दाखवले असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला खालील मेसेज जो आहे हा युअर रजिस्ट्रेशन इज कंप्लीटेड सक्सेसफुली टू मेडा युअर ॲप्लिकेशन इज वेटिंग लिस्ट अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक खाली मेसेज देखील दाखवण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुमचा जो अर्ज आहे हा वेटिंग म्हणजे लिस्टमध्ये आहे. तुमचा अर्ज कधीही पात्र होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अर्जाची स्थिती ही चेक करू शकता आणि आपला अर्ज पात्र आहे की वेटिंगला आहे, रिजेक्ट झाला आहे, अशा प्रकारची ही प्रोसेस जी आहे ही अशा प्रकारे आपले अर्जाची स्थिती ही चेक करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल, सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय हिंद.